नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला असेल, परंतु हा फॉर्म तुमच्या नारी शक्ती ॲपमध्ये पेंडिंग दिसत असेल तर अशा वेळेस काळजी करायचं कारण नाही। कारण या व्हिडिओमध्ये आपण नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून भरलेला फॉर्म आणि तो पेंडिंग दिसत असेल तर तो अप्रूव्ह कधी होणार आहे, तसेच तो अप्रूव्ह कोण करणार आहे याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा अर्ज तुम्ही भरला असेल आणि तुमचं स्टेटस जर पेंडिंग दिसत असेल तर काळजी करायचं कारण नाही। कारण हे पेंडिंग स्टेटस काही कालानंतर, काही कालावधीनंतर अप्रूव्ह होणार आहे। परंतु मित्रांनो, हे अप्रूव्ह कसं होणार आहे तर हे जे नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून जी माहिती, जे कागदपत्र तुम्ही अपलोड केलेत, हे अप्रूव्ह करायचं काम अंगणवाडी सेविका किंवा तुमचे ग्रामपंचायतचे जे अधिकारी असतात त्यांच्याकडे देण्यात आलेले आहेत। आता तुम्ही जो अर्ज सादर केलाय त्या अर्जामध्ये जे जे डॉक्युमेंट्स तुम्ही सादर केलेत ते डॉक्युमेंट्स हे लोक तपासणार आहेत आणि हे तपासण्यासाठी काही कालावधी लागणार आहे, काही वेळ लागणार आहे। त्यामुळे हे जे तुमचं पेंडिंग स्टेटस जे आहे हे अप्रूव्ह होण्यासाठी काही कालावधी लागणार आहे। समजा जर तुम्ही हे फॉर्म भरत असताना काही चुकीची माहिती भरली असेल, काही चुकीचे कागदपत्र तुम्ही अपलोड केले असतील तर याची माहिती हे तुम्हाला तुमच्या स्थानिक ग्रामपंचायतमध्ये मिळणार आहे किंवा पंचायत समितीमध्ये मिळणार आहे, किंवा जर तुम्ही शहरात राहत असाल तर वार्ड वाईज ही माहिती तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर हीच माहिती तुम्हाला तुमच्या नारी शक्ती ॲपच्या माध्यमातून सुद्धा बघता येणार आहे, पाहता येणार आहे। आता मित्रांनो, ही जी माहिती तुम्ही जी भरलेली आहे ही माहिती हे जे कर्मचारी आहेत हे व्यवस्थित तपासणार आहेत। तपासल्यानंतर ते अप्रूव्ह देणार आहेत। अप्रूव्ह दिल्यानंतर ही जी माहिती आहे ही माहिती महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विभागामध्ये जाणार आहे। ते विभागामध्ये गेल्यानंतर त्यानंतरच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत। आता हे जे पेंडिंग स्टेटस कधी येणार आहे, अप्रूव्ह कधी होणार आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या लोकांनी ते सर्व ॲप्लिकेशन किंवा सर्व अर्ज तपासल्यानंतरच तो अप्रूव्ह किंवा पुन्हा रिजेक्ट किंवा पेंडिंग दिसणार आहे। तर ते काम कोण करणार आहे? अंगणवाडी सेविका किंवा ग्रामपंचायतचे अधिकारी हे लोक ते अप्रूव्ह करणार आहेत। किंवा समजा शहर असेल तर वार्ड वाईज जे नगरपालिका नगरपंचायत जे कर्मचारी असणार आहेत त्यांच्याकडे हे काम सोपवलं गेलेलं आहे। ज्यावेळेस हे अप्रूव्ह करतील त्यावेळेसच हे डेटा, पूर्ण जी माहिती आहे ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या विभागामध्ये जाणार आणि विभागामध्ये गेल्यानंतर ते पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे काळजी करायचं कारण नाही, घाई करायचं कारण नाही। तुम्ही अर्ज भरलाय, तुम्ही निश्चित राहा। 100 ने 101% जर तुमचे कागदपत्र योग्य असतील आणि जर व्यवस्थित फॉर्म भरला असेल, कागदपत्र व्यवस्थित अपलोड केले असतील आणि जर ते क्लिअर वगैरे दिसत असतील, सगळं व्यवस्थित असेल तर नक्कीच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होणार आणि तुम्हाला 100% पैसे येणार आहेत। मित्रांनो, या पद्धतीने तुमच्या फॉर्मची प्रोसेस पुढे चालू राहणार आहे। ही माहिती प्रत्येक महिलेला माहीत असावी, प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाला माहीत असावी, यासाठी ही व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।